आता पाहूया मुंबईचा उपनगरात पावसाचा कसा कहर बरसलेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईकरांचे प्रचंड हाल। चाकरमान्यांचा रेल्वे ट्रॅकमधून पायी प्रवास। सकाळपासून ठप्प असलेल्या मध्य रेल्वेमुळे ठाण्यापर्यंत प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकमधून प्रवास। घाटकोपर मुलुंडपासून अनेक प्रवाशांवर रेल्वे ट्रॅकवरून चालत येण्याची वेळ। मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन खोळंबली। ट्रॅकवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत। सीएसएमटी दादर ठाण्यासह ठिकठिकाणी रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी। घरी पोहोचण्यासाठी नागरिकांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास। ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वेची सेवा विस्कळीत कुरल्यात। एमएसएफच्या जवानांनी लोकांना ट्रेनमधून शिडी टाकून सुरक्षितरित्या खाली उतरवलं। वसई विरार नालासोपारा पालघरमध्ये पावसाचा कहर। वसईच्या मधुबन परिसराला नदीचं स्वरूप। चारचाकी गाड्या पाण्याखाली। रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी तर वसईच्या ट्रॅकवरही पाणी। ट्रॅकवरून चालत जाण्याची प्रवाशांवर वेळ। वसईच्या मिठागर परिसरातून 400 नागरिकांना पाण्यातून बाहेर काढलं। मिठागर परिसराला पाण्याचा वेढा। गळ्याइतका पाण्यातून 100 कुटुंबातील 400 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर तर सारजामोरी गावातील नागरिकांचं एनडीआरएफ कडून रेस्क्यू। मुंबई अहमदाबाद महामार्ग पूर्ण पाण्याखाली। वसई हद्दीतील वाजमऱ्या ब्रिज जवळ रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। महामार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर परिणाम। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पावसाचा आढावा। जीवितहानी झाली तिथे जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे आदेश। मिठी नदीची पाणी पातळी कमी होते। एनडीआरएफ एसडीआरएफला अलर्ट मोडवर ठेवले। फडणवीसांची माहिती। मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ। नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। मिठी नदीच्या काठावरील नागरिकांचं स्थलांतर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी। मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.9 मीटर इतकी वाढली। क्रांतीनगर कुर्ला या परिसरात सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर।